हे ऑर्गनायझर प्रत्येकाच्या घरी असायलाच हवे, कारण इस्त्री ही आपण अशीच ठेवून देतो, त्यावरती धूळ पडते. तर हे मी शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून जुनी झालेल्या साडीच्या पदरापासून हे ऑर्गनायझर मी बनवलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करा, जेणेकरून हे इस्त्रीचा कवर मी कसा बनवलेला आहे तुम्हाला समजेल. आज मी इथं बनवणार आहे इस्त्री ठेवण्यासाठी छान असा ऑर्गनायझर. इथं मी आपली घरातली इस्त्री घेतलेली आहे. याची पूर्ण उंची आहे 9 इंच. 9 इंच याचं पूर्ण उंची आहे इस्त्रीची, आणि मागच्या साईडला त्याची रुंदी आहे 4 इंच. इथं मी हा कपडा घेतलेला आहे, त्याचं माप बघा. रुंदी इस्त्रीची 4 इंच होती, तर इथं मी 7 इंच रुंदी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे 12 इंच. याच मापाने मी 4 कापड असे तयार करून घेतलेले आहेत. तर हे बघा, हे एक आहे आणि हे 2 आहेत. असे हे 4 कापड मी एकत्र करून घेतल्यात, आणि हे 2 फॉर्म. इस्त्रीची खालची बाजू आणि इस्त्रीची वरची बाजू मी इथं तयार करून घेणार आहे. आणि आता इथं दोन्ही कापडांच्या मध्ये हा असा फॉर्म ठेवून द्यायचा. हे बघा, दोन्ही कापडांच्या मध्ये असा फॉर्म ठेवून घ्यायचा आणि चारी बाजूनी शिलाई करून घ्यायची. मध्ये सुद्धा इथं बॉक्स तयार करून घेते मी. इथं मी आता 2 पॅच तयार करून घेते. इथं तुम्ही पाहू शकताय 2 पॅच इथं मी तयार करून घेतलेले आहेत. मध्ये फॉर्म घातलेला आहे आणि अशा उभ्या शिलाई केलेल्या आहेत यावरती. आता त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, ही इस्त्री आहे ती या दोन्ही कपड्यावरती अशी ठेवून द्यायची. हे बघा, हे अशा प्रकारे ठेवून द्यायची. आणि इथं आता आपल्याला हे जशी प्रेस आहे तिथं अशी आपल्याला इथं अशी मार्किंग करायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं. तर इथे मी आता चाकणं मार्किंग केलेलं आहे, ते आता कट करून घेते. आणि या साईडला सुद्धा सेम त्याच प्रकारे कटिंग करून घ्यायचं. हे बघा, हे अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. आता पूर्ण माप बघायचं किती आहे ते. हे बघा, आता इथून माप बघायचं किती आहे. तर इथं बघा 25.5 इंच पूर्ण याचं माप आहे. तर त्याच मापाने मी हा असा कपडा घेतलेला आहे. तर इथं मी 26 इंचाचा हा पूर्ण कपडा काढून घेतलेला आहे. आणि याची उंची म्हणाल तर जशी इस्त्रीची पूर्ण उंची असेल तेवढी इथं आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथं बघा इस्त्रीची पूर्ण उंची 4 इंच आहे. तर मी इथं 4 इंचाचाच कपडा इथं उंची घेतलेली आहे. 4 इंचाचीच मी इथं उंची घेतलेली आहे या कपड्याची, आणि ह्याची पूर्ण लांबी आहे 26 इंचाची. तर आता इथं काय करायचं, या दोन्ही मधला एक कपडा घ्यायचा आणि इथून आता आपल्याला हा असा कपडा जोडून घ्यायचा आहे. तर हा बघा, हे अशा प्रकारे मी पूर्ण हा कपडा असा जोडून घेणार याला. तर आधी जोडून घेते कपडा आणि मग मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. इथे मी हा कपडा पूर्ण या कपड्याला लावून घेतलेला आहे. तर ही बघा, ही अशी शिलाई केलेली आहे. आणि आता याच्यावरचा हा कपडा जो आहे तो हा असा आहे. तर आता इथं आपल्याला हा कपडा इथं असा जोडून घ्यायचा आहे. तर हा कपडा आधी जोडायच्या आधी इथं जो हा कोणा इथं एक आपल्याला अशी शिलाई करायची आहे उभी, आणि या साईडला एक अशी इथं शिलाई करायची आहे उभी. आणि इथं आपल्याला आता चेन लावून घ्यायची आहे. तर मी इथं चेन आणि इथं दोन्ही साईडला शिलाई करून घेणार आहे. इथं पाहू शकता दोन्ही साईडला मी अशा शिलाई करून घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर इथं जो वरच्या साईडला कपडा कट करून घेतला होता तो सुद्धा आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे. हे बघा, जिथं आपण इथं शिलाई लावलेली आहे दोन्ही साईडला तिथूनच आपल्याला हा कपडा इथं असा लावून घ्यायचा आहे. तर हा कपडा लावायच्या अगोदर आपण इथं यावरती मी हे हँडल तयार करून घेतलेलं आहे. तर याचं आणि या हँडलची उंची आहे 8 इंच.
आणि इथं आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच, इथं 1.5 इंच आणि वरच्या साईडनं 1.5 इंच, वरच्या साईडनं 2 इंच. आणि हे हँडल आता आपल्याला हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, तर इथं पाहू शकता, इथं मी आता हँडल जोडून घेतलेलं आहे. आणि इथं आता याचं पूर्ण माप 26 आहे. तर 26 इंचाची मी पूर्ण ही चेन कट करून घेतलेली आहे. आता ही चेन अशी आपल्याला ही अशी काढून घ्यायची आणि इथं आता आपल्याला ही चेन अशी लावून घ्यायची आहे. तर इथून मी अशी पूर्ण चेन ही अशी लावून घेणार आहे. हे बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे पूर्ण चेन अशी मी ही अशी पूर्ण चेन मी इथं लावून घेते. इथं सुद्धा चेन ही लावून घेणार आहे. हे बघा, हे अशा प्रकारे चेन लावून घेते मी. इथे मी आता चेन लावून घेतलेली आहे. याला सुद्धा चेन लावलेली आहे आणि या साईडला सुद्धा चेन लावलेली आहे. तर आता आपण इथं काय करायचं आहे, हा जो कपडा आहे तो हा इथं आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे आणि मग इथे मी रनर जोडून घेणार आहे. इथं आता तुम्ही पाहू शकता, दोन्ही कपड्यांना मी इथं चेन लावून घेतलेले आहे आणि खालच्या साईडला सुद्धा इथे शिलाई केलेली आहे आणि रनरसुद्धा जोडून घेतलेला आहे. आता हे ऑर्गनायझर मी आता तुम्हाला सरळ करून दाखवते. तर आतल्या साईडला जी शिलाई केली होती तिथं तुम्ही कपडासुद्धा लावू शकता जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल. तर मी इथं अजून कपडा लावलेला नाही. तर पाहू शकता, आता इथं सरळ केलेलं आहे. किती छान आणि सुंदर इथं ऑर्गनायझर आपलं तयार झालेलं आहे आणि हँडलमुळं इतकं छान दिसायलं आहे ना, खूपच छान दिसायलं आहे. आणि हे फक्त मी शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून हे ऑर्गनायझर बनवलेलं आहे. तेही साडीचा जो पदर असतो ना त्यापासून मी बनवलेला आहे. जुनी जी साडी होती त्यापासून बनवलेला आहे. तर यामध्ये मी आता तुम्हाला इस्त्री ठेवून दाखवते. आता जी घरची इस्त्री होती त्याचंच माप घेऊन मी बनवलं होतं. तर बघा, आता इस्त्री ठेवते. तर व्यवस्थित यामध्ये इस्त्री ठेवून घ्यायची आणि साईडला आता आपली ही चेनसुद्धा आता इथं लावून घ्यायची. तर इथं पाहू शकताय, बरोबर मापाचं हे इस्त्रीचा कवर झालेला आहे. तर हँडलसुद्धा तर खूपच छान झालेलं आहे. आणि हे ऑर्गनायझर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.